नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून शेअर बाजारातील तेजी वाढताना दिसते. कोरोनापासून केवळ देशांतर्गत गुंतवणूकदारांनी शेअर बाजारामध्ये 100 अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त गुंतवणूक केली आहे. यामुळे सेन्सेक्स, निफ्टी, मिड कॅप निफ्टी, स्मॉल कॅप जवळजवळ सर्वच निर्देशांक हे तेजीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु ही तेजी कायम राहील का? ब्रोकरेज फर्म HSBCने याबद्दल एक अहवाल तयार केला आहे. या अहवालामध्ये त्यांनी सुमारे 10 धोके सांगितलेत जे सध्या शेअर बाजारामध्ये आहेत. याचा परिणाम शेअर बाजारावर होणार आहे आणि कोणते हे आहेत धोके हे जाणून घेऊयात. यातील सर्वात पहिला धोका HSBCने सांगितला आहे तो म्हणजे बँकिंग प्रणाली. गेल्या काही वर्षांमध्ये बँकांनी त्यांचा ताळेबंद साफ करण्यासाठी कठोर परिश्रम केलेत. त्यामुळे NPA 11% 2.8% खाली आलाय. परंतु अलीकडच्या काही महिन्यांमध्ये असुरक्षित वैयक्तिक कर्जामध्ये वाढ झाल्यानं रिझर्व्ह बँकेने यावरती चिंता व्यक्त केली आहे. HSBCच्या मते हा धोका या क्षणी तितका मोठा नाही, परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यास बँकिंग क्षेत्राच्या नफ्याचा वाईट परिणाम शेअर बाजारावरती होऊ शकतो. भारताच्या एकूण कमाईमध्ये 1/3 वाटा हा बँकांचा आहे. जर या क्षेत्रामध्ये कोणतीही मोठी समस्या निर्माण झाली तर ती संपूर्ण अर्थव्यवस्था हलवून टाकू शकते. आता दुसरा धोका, ठेवी वाढवण्याचं आवाहन करण्यात आलंय. कारण दुसरं मोठं आव्हान म्हणजे बँकांसाठी ठेवीची रक्कम वाढवण्याचा संघर्ष सध्या चालू आहे. भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी गुंतवणूक असल्याचं दिसत असलं तरी भारतीय कुटुंबांची केवळ 8% मालमत्ता ही शेअर बाजारामध्ये गुंतली आहे. बहुतेक पैसे हे अद्याप सोनं, मालमत्ता आणि बँक ठेवींमध्ये आहेत. HSBCच्या मते बँकांची कर्ज ही वेगानं वाढत आहेत, परंतु ठेवी वाढताना दिसत नाहीत, ज्यामुळे बँकांच्या व्याजदरावरती दबाव निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम बँकांच्या कमाईवरती होण्याची दाट शक्यता आहे. आता तिसरा धोका, ते म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये भांडवली खर्चामध्ये कपात. HSBCच्या मते खाजगी क्षेत्रातील भांडवली खर्चामध्ये घट होताना दिसते. विशेषतः मशीन्स आणि उपकरणांवरील त्यांची गुंतवणूक कमी झाली आहे, जी त्यांच्या कमाईसाठी मोठा धोका ठरू शकते. सूचीबद्ध कंपन्यांमध्ये परिस्थिती थोडी चांगली आहे आणि 2023मध्ये त्याच्या भांडवली खर्चामध्ये 15% वाढही झाल्याचं आपण पाहू शकतो. आता चौथा धोका, कमकुवत आणि केंद्रित विदेशी गुंतवणूक. HSBCच्या अहवालानुसार 2023मध्ये शेअर बाजारामध्ये येणारी निव्वळ विदेशी गुंतवणूक ही जवळपास निम्मी झाली आहे. गेल्या वर्षी सकल FDI मध्ये देखील घट झाली आहे. आलेली FDI देखील फक्त महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या काही राज्यांपुरतीच मर्यादित होती. याचा अर्थ या राज्यांमध्ये कोणत्याही कारणानं गुंतवणूक कमी झाल्यास त्याचा संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम होऊ शकतो. आता पाचवा धोका, ते म्हणजेच देशातील वाढती असमानता. शहरी भागातील ग्राहक हे झपाट्यानं खर्च करत असले तरी ग्रामीण भागामध्ये उलट परिस्थिती आहे. ग्रामीण भारतातील लोकांनी शेअर बाजारातील तेजीचा फारसा फायदा घेतलेला नाही. अन्नधान्य, महागाई आणि कमकुवत मान्सून यामुळे त्यांची परिस्थिती आणखीन कठीण झाली आहे. ही विषमता संपूर्ण बाजारावरती परिणाम ही करू शकते. आता सहावा धोका, शेअर बाजारातील कमाईचा धोका. शेअर बाजारातील वाढ ही कंपन्यांच्या मजबूत कमाईवरती अवलंबून असल्याचं HSBCच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले. मात्र नुकतंच जून तिमाहीचे निकाल हे अपेक्षेपेक्षा चांगले आलेले नाहीत. भविष्यामध्ये कमाईचा वेग जर मंदावला तर शेअर बाजारातील ही तेजी थांबू शकते. आता सातवा धोका, कॉर्पोरेट गव्हर्नन्सशी संबंधित धोका. HSBCने या अहवालामध्ये म्हटलंय की अलीकडे काही मोठ्या कॉर्पोरेट्सच्या प्रशासन आणि संरचनेबाबत अहवाल आलेत. यापैकी कोणताही आरोप खरा ठरल्यास त्याचा परिणाम हा संपूर्ण शेअर बाजारावरती होऊ शकतो आणि गुंतवणूकदारांचा विश्वास हा डळमळीत होऊ शकतो. आता आठवा धोका, ते म्हणजेच नियामक जोखीम. HSBCचा असा विश्वास आहे की नियमांमधील अनिश्चितता देखील शेअर बाजाराच्या तेजीला धोका निर्माण करू शकतात. ब्रोकरेजने सांगितले की नुकत्याच बदललेल्या कॅपिटल गेन नियमाप्रमाणे अचानक बदल गुंतवणूकदारांच्या परताव्यावरती आणि त्यांच्या आत्मविश्वासावरती खोल परिणाम करू शकतो. आता नववा धोका, ते म्हणजे बाजारातली जोखीम. HSBCच्या मते उदयोन्मुख बाजार
आणि आशियाई निर्देशांकामध्ये भारताचा वाटा हा 23% आहे आणि तो वाढू शकतो. परंतु जागतिक गुंतवणूकदारांची इतर देशांबद्दलची आवड वाढल्यास ते तिथे गुंतवणूक करण्यासाठी भारतीय शेअर्स विकू शकतात आणि याचा देखील शेअर बाजारावरती नकारात्मक परिणाम हा होऊ शकतो. आता 10वा धोका ते म्हणजेच भारत हा खनिज तेल आणि सोन्याचा सर्वात मोठा आयातदार आहे. जर त्यांच्या किमती अचानक वाढल्या तर त्यामुळे ग्राहकांची मागणी ही कमी होऊ शकते आणि महागाईवरती प्रेशर येऊ शकतं. तर हे 10 मोठे धोके आहेत जे शेअर बाजारातील तेजी थांबवू शकतात असं HSBC सांगते. परंतु HSBC अजूनही भारतीय बाजाराबद्दल सकारात्मक आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं शेअर बाजारामध्ये काही धोके असतात, ते काही फायदाही असतो. तर शेअर बाजार हा अशाच पद्धतीने चालू राहतो. मित्रांनो, तुम्ही अजूनही जर गुंतवणुकीचा शुभारंभ केलेला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करा आणि तुमच्या गुंतवणुकीचा शुभारंभ करा. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.